तो विद्या म्हणजे काय इथपासण्याची सुरुवात आहे आपल्याकडे. असा रेफरन्स येतो की नालंदापेक्षा सुद्धा केरळची युनिव्हर्सिटी ही जास्त मोठी होती आणि तिथे जास्त डिपार्टमेंट्स होती. भारतीय ज्ञानपरंपरा ही फक्त संस्कृतपुरती मर्यादित नाही आहे. हा आत्ताचे जे ट्रेंड्स आहेत ते त्या काळातही दिसतात. तिथनं विद्यार्थी शिकला म्हणजे ही मस्ट बी अ ग्रेट मॅथमॅटिशियन अशी समजूत होती. मग ही सिस्टीम नक्की कशी होती बरं? जो ज्ञानामध्ये रममाण झालेला आहे तोच भारत आहे. नमस्कार, मी स्पृहा. अभिनव अभियानाच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज माझ्याबरोबर डॉक्टर माधवी गोडबोले आहेत. त्या संस्कृत भाषेच्या एक तज्ज्ञ म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. MIT ADT युनिव्हर्सिटीमधील स्कूल ऑफ वेदिक सायन्सेसच्या प्रिन्सिपल आहेत त्या. नमस्कार मॅडम. नमस्ते स्पृहा. आज मला खूप छान वाटतंय. आज तुझ्याबरोबर तुझ्या वयाच्या मुलांचं तू रिप्रेझेंटेशन करतेस, तर मला फार कौतुक वाटतंय की तुमच्या पिढीमध्ये सुद्धा आता या सगळ्या विषयाबद्दलची एक उत्सुकता निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे मला फार छान वाटतंय आज तुझ्याशी बोलायला. आजचा विषय इंडियन नॉलेज सिस्टीम. मग ही सिस्टीम नक्की कशी होती बरं? काय होतं ते नक्की? हे बघ, इंडियन नॉलेज सिस्टीम भारतीय ज्ञानपरंपरा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या ज्ञानपरंपरा खूप वेगवेगळ्या आहेत. किंवा व्हॉट इज द मीनिंग ऑफ भारत असं जर का म्हटलं तर तिथनं आपल्याला खरं म्हणजे अनेक वेळा माहिती आहे, वाचलेलं आहे, पण तरी आज पुन्हा एकदा थोडक्यात मी हा विषय मांडते की भारत या शब्दाची जेव्हा फोड आपण पाहतो तेव्हा भा आणि रत असे दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये. भा म्हणजे लस्टर, लाईट, नॉलेज, आणि रत म्हणजे इमर्स्ड, एंगेज्ड, रमलेला. हां, तर त्याच्यामुळे जो ज्ञानामध्ये रममाण झालेला आहे तोच भारत आहे. तर अशा देशामध्ये असलेल्या या ज्ञानपरंपरा आहेत आणि त्या कशामधनं बरं आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत? तर विविध शैक्षणिक परंपरांमधनं आपल्यापर्यंत त्या पोचलेल्या आहेत. एज्युकेशनल सिस्टीम्समधनं त्या आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे ह्या कशा होत्या असं पाहायचं झालं तर आपल्याला एक व्हॉट वॉज द सिस्टम ऑफ एज्युकेशन इन इंडिया असं बघावं लागतं आणि मग या ज्ञानपरंपरा समजून घ्याव्या लागतात. आता ऑब्व्हियसली या परंपरा आहेत. परंपरा म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की एका पिढीने त्या अर्थानेच आपण हा शब्द वापरतो की एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे ते ज्ञान सुपूर्त केलेलं आहे, पोचवलेलं आहे, दिलेलं आहे. त्या पद्धतीने हे ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे. म्हणून या परंपरा आहेत. त्याचे अजूनसुद्धा या सगळ्या गोष्टींचे आपल्याला ग्लिम्सेस ज्याला म्हणू आपण मिळतात. किंवा अजूनही काही परंपरा या लाईव्ह ट्रेडिशन्स आहेत. तर त्या पद्धतीने त्या आपल्यापर्यंत आपल्याला पोचतात, मिळतात. जशा त्या एज्युकेशनल सिस्टीममधनं, ग्रंथांमधनं मिळतात तशा लाईव्ह ट्रेडिशन्समधनं सुद्धा मिळतात. कल्चरल कॉन्टेक्स्टसुद्धा आहेत, त्यातनं पण आपण शिकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या आपल्यापर्यंत पोचतात. त्यामुळे 2-3 पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघावं लागतं की या which are the living traditions, what were the educational systems, आणि आत्ता त्यांचा कसा आपण वापर करून घेऊ शकतो. या विविध पद्धतीने त्या आपल्याला या सगळ्या विषयाकडे बघावं लागतं. मग जेव्हा आपण याच्याकडे या दोन्ही आस्पेक्ट्सनी बघायचं ठरवतो तेव्हा ज्ञानपरंपरा म्हणताना, लिव्हिंग ट्रेडिशन्स म्हणताना तुला एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल सांगते. तू साधारण मला असं आठवतं आहे की 3-4 वर्षापूर्वी, तशी तू लहान होतीस, पण भारतीय विज्ञान परिषद त्याचं आयोजन केलं गेलेलं होतं फर्ग्युसन कॉलेजला, आठवतं आहे ना? तर त्यावेळेला तिथे आपण एक भट्टी लावलेली होती आयन हे करण्यासाठी. विदाऊट रस्ट आयन तयार करण्याची ती भट्टी होती आणि त्याच्यामध्ये आत्ताचे जे त्यातले कारागीर आहेत, लोहार आहेत, तर ते आपल्याला तयार करून दाखवत होते. हां, अशा काही लिव्हिंग ट्रेडिशन्स आहेत. आत्ताचं जर का तू पाहिलंस आयन तर किती लगेच रस्ट
त्याला लागतं हे सांगायची गरज नाही आहे आता. तुलाही पाहिलं असेल, म्हणजे तूही पाहत असशील, बघत असशील, पटकन त्याला गंज चढतो, पकडतो. हो. पण अजून आपल्याकडे या पद्धती, परंपरा जिवंत आहेत की जे विदाऊट रस्ट आयन तयार करून देऊ शकतं आपल्याला. इंडिया वॉज फेमस फॉर मेकिंग विदाऊट रस्ट आयन. त्यातनं विविध प्रोडक्शन्स तयार करणं, गोष्टी तयार करणं, त्या विकणं, त्याचं ट्रेडिंग करणं, यासाठी भारत खूप फेमस होता. तर अशा काही लिव्हिंग ट्रेडिशन्स आहेत. आणि एज्युकेशनल सिस्टीमचे जे ग्लिम्सेस आहेत ते आपल्याला लिटरेचरमधनं मिळतात. हां, मग कुठले लिटरेचर असं जर का म्हटलं आपण, तर साधारणतः वैदिक संहिता आहेत किंवा वेगवेगळ्या बायोग्राफीज आहेत. वैदिक संहिता असतील, संस्कृत वाङ्मय असेल, प्राकृत वाङ्मय असेल, प्राचीन भारतीय भाषांमधलं विविध वाङ्मय असेल. हां, म्हणजे भारतीय ज्ञानपरंपरा ही फक्त संस्कृतपुरती मर्यादित नाही आहे. रिजनल लँग्वेज आर इक्वली कॉन्ट्रीब्युटिंग टू दीज ट्रेडिशन्स. हां, आता तुला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये आपण मराठी बोलतो. मराठी किती जुनी आहे असं पाहायला गेलं तर सांगता येईल? नाही माहीत मला. तर ती साधारणतः त्याचं जे कनेक्शन आहे ते साधारणतः महाराष्ट्री प्राकृत याच्याशी जोडलं जातं आणि ती भाषा ही खूप जुनी आहे. इसवी सन पूर्वीची म्हटली तरी चालेल. महाराष्ट्री प्राकृत आता ते पहिल्या शतकापर्यंत पण काही विद्वानांनी नेऊन ठेवली आहे. पण महाराष्ट्री प्राकृत म्हणजे मराठी ही पहिल्या शतकापर्यंत नेऊन ठेवली आहे, पण महाराष्ट्री प्राकृत म्हटलं तर ती अजून जुनी जाते. अच्छा. हां, तर या सगळ्या भाषा म्हणजे मला सांगायचं आहे काय की प्राचीन भारतीय वाङ्मय किंवा एन्शंट इंडियन लिटरेचर हे जर का पाहायला गेलो तर त्या विविध भाषांमधलं वाङ्मय, लिटरेचर, रेफरन्सेस हे आपल्याला इक्वली उपयोगी पडतात, महत्त्वाचे आहेत. त्या सगळ्यातनं ह्या ट्रेडिशन्स आपल्यापर्यंत पोचतात. आणि दुसरं जे मी म्हटलं ते बायोग्राफी. आता बायोग्राफी हा कुठल्या बायोग्राफी, तर आत्ता जसं आपण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकायला जातो की नाही, तर आय फील प्राऊड इनफ की मला आता तिथे मी जाणार आहे शिकायला आणि हायर एज्युकेशन माझ्या स्टडीज कंप्लीट करायला. तसं पूर्वी प्राचीन भारतामध्ये आपण ज्याला ग्रेटर इंडिया म्हणतो, तिथे वेगवेगळ्या देशातले लोक शिकायला यायचे. हां, आणि त्यातलं अगदी उत्तम उदाहरण तुम्हाला माहिती असणारं, तुमच्या हिस्ट्री बुकमध्ये जे येतं ते म्हणजे युआन श्वांगचं. ऐकलंय ना नाव? तर असे जे शिकायला येणारे विद्यार्थी होते इथे, जे इथे येऊन शिकले, त्यांच्या ज्या बायोग्राफीज आहेत त्यातनं पण ह्या सगळ्या परंपरा आणि या सगळ्या शैक्षणिक सिस्टीम्स काय होत्या, आपल्या एज्युकेशनल सिस्टीम्स काय होत्या हे आपल्याला उलगडत जातं. तर हा म्हणजे खूप इंटरेस्टिंग तो विषय सगळा मांडतो की भारतामध्ये येणारे जे विद्यार्थी होते ना, ते यायचे तर ते खूप कष्ट करून यायचे. म्हणजे असं नव्हतं की आता आपण ट्रेनमध्ये बसतो किंवा फ्लाईटमध्ये बसतो आणि उतरतो आणि ट्रॅव्हल फॅसिलिटीज आहेत, आपल्याला ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे, फूड फॅसिलिटीज अवेलेबल असतात, खूप गोष्टी आपल्याला आत्ता अवेलेबल आहेत. पण ह्या लोकांना चालत बऱ्याचदा यावं लागायचं, अनेक पर्वत नद्या पार करून यावं लागायचं. ते भारतात आल्यानंतर ते फक्त नालंदा, आता आपल्याला फक्त नालंदा आणि तक्षशिला माहिती आहेत, पण भारतामध्ये काश्मीरपासनं केरळपर्यंत विविध पद्धतीने वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज होत्या. तिथे ही लोक शिकायला जायची. त्या युनिव्हर्सिटीचं स्पेशलायझेशन्स असायची. तर त्यामुळे तिथे ही लोक जे शिकायचं आहे त्याप्रमाणे त्या युनिव्हर्सिटीजमध्ये ती लोक जायची. आणि मग तिथे गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या परीक्षा घेतल्या जायच्या. एंट्रन्स एक्झाम्स असतात की नाही, आता तुम्ही तयारी करता की नाही, IITsच्या एंट्रन्स टेस्ट असतात किंवा ICCRच्या एंट्रन्स टेस्ट असतात, वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्ट असतात, हो की नाही. डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी तुम्हाला एंट्रन्स टेस्ट, NID. तर अशा वेगवेगळ्या जशा आत्ताच्या एंट्रन्स टेस्ट असतात ना, तशा त्या युनिव्हर्सिटीजमध्ये एंट्रन्स टेस्ट द्याव्या लागायच्या. आणि
तो जे लिहितोय त्याप्रमाणे असं लक्षात येतं की साधारणतः 20% विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळायचा. हां, किती साम्य आहे बघ आत्ताच्या आणि तेव्हाच्या एज्युकेशनल सिस्टीममध्ये, आपल्या आणि आत्ताच्या आपल्या एज्युकेशनल सिस्टीम आणि तेव्हाच्या एज्युकेशनल सिस्टीममध्ये. तर त्या एंट्रन्स टेस्ट पास ते झाले तरच त्यांना तिथे प्रवेश मिळायचा. म्हणजे एवढे कष्ट करून आलेत म्हणून त्यांना प्रवेश मिळेलच याची गॅरंटी नसायची. तर अशा पद्धतीने वेगवेगळे संदर्भ त्यांच्या बायोग्राफीमध्ये येतात आणि त्याच्यावरनं या परंपरा आपल्याला कळतात. तुम्ही आता लिटरेचर म्हणला, रेफरन्सेस म्हणला, आणि मग हे जे लोक होती आपली जुनी लोक, ॲन्सेस्टर्स आपले, ते कसे शिकायचे, कोणत्या सब्जेक्ट्सना शिकायचे, कोणत्या स्पेशालिटीज होते त्यांचे शिकायचे? आपल्याकडे एक टर्म प्रसिद्ध आहे बघ, 14 विद्या 64 कला, हो की नाही? तर शिक्षण घ्यायचं तर या सगळ्यामध्ये स्कोप होता. तर 14 विद्या आणि 64 कला याच्यामध्ये जर का पाहिलंस तर त्या 14 विद्या ज्या आहेत आणि 64 कला ज्या आहेत, विद्या आणि मग विद्या म्हणजे काय इथपासण्याची सुरुवात आहे आपल्याकडे. विद्या कशाला म्हणायचं, अविद्या कशाला म्हणायचं, या टर्मिनॉलॉजीज काय आहेत. आपल्याकडे आता आपण जसं म्हणतो की नाही, सायन्स आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, तर तशा या विद्या आणि हे नाही, म्हणजे त्या पद्धतीचं बायफर्गेशन नाही आहे. पण विद्या या मटेरियल आणि इममटेरियल दोन्ही ॲप्रोचेसनी त्या महत्त्वाच्या ठरतात. विद्या या कशासाठी आहेत तर तुम्ही म्हणू शकता की लाईव्हलीहूड, आणि स्किल एज्युकेशन जे आहे, आपण आता व्होकेशनल कोर्सेस, स्किल एज्युकेशन असं जे म्हणतो ते कलांमध्ये येतं. असे 2 पार्ट आहेत, म्हणजे थेअरी आणि प्रॅक्टिकल असं जरी म्हटलं आपण तरी चालू शकेल साधारण. असे ते 2 अँगल आहेत त्याला. त्याच्यानंतर अजून एक वेगळा आस्पेक्ट म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की या 14 म्हणजे सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचं आपापलं स्पेशलायझेशन होतं. तर हे कसं कळतं आपल्याला, तर म्हणजे आत्ता आपल्याला फक्त नालंदा आणि तक्षशिला माहिती आहेत, हो की नाही? हो. पण मगाशी जसं म्हटलं मी ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, काश्मीरमध्ये शारदा विद्यापीठ आता सध्या पुन्हा एकदा त्याचं रिवाईव्ह करायचं काम चालू आहे. हां, तक्षशिला जी आहे ती आता पाकिस्तानात आहे, पण ती ग्रेटर इंडियाचा भाग होती. गुजरातमध्ये वालभीसारख्या युनिव्हर्सिटीज होत्या, बेंगॉल, बिहार या सगळ्या ठिकाणी तर आपण पाहिलं तर जाळं दिसतं अक्षरशः विद्यापीठांचं, म्हणजे युनिव्हर्सिटीजचं. इतक्या युनिव्हर्सिटीज आपल्याकडे होत्या आणि त्याचे स्पेशलायझेशन्स होते. आता ते कसे होते तर तक्षशिला किंवा नालंदा इथलं जर का स्पेशलायझेशन पाहिलं तर न्याय, वैशेषिक, आयुर्वेद यासारखे विषय तिथे जास्त स्पेशलाइज्ड एरिया होते. त्या बरोबरीने तक्षशिला विद्यापीठाचा आपल्याला जो संदर्भ माहिती आहे तो चाणक्याचा, हो की नाही? तर चाणक्य हा तक्षशिला विद्यापीठाचा महत्त्वाचा म्हणजे विद्यार्थी, अल्युमनाय आपण म्हणून, आणि नंतर त्यांनी तिथेच शिकवायला सुरुवात केली. तिथे राजकारण म्हणजे राजनीती शास्त्र हे प्रसिद्ध होतं. त्यानंतर म्हटलं तसं दर्शनशास्त्र म्हणजे फिलॉसॉफी, त्याच्यानंतर आयुर्वेद म्हणजे मेडिसिनल सायन्सेस, वेगवेगळे एरियाज होते. त्याच्यानंतर तू अजून थोडंसं खाली आलीस तर उज्जैनला आपले जे आर्यभट, भास्कराचार्य हे सगळे तिथले अल्युमनाय, उज्जैन युनिव्हर्सिटीचे. तिथनं विद्यार्थी शिकला म्हणजे ही मस्ट बी अ ग्रेट मॅथमॅटिशियन अशी समजूत होती. तर तिथनं तिथे मॅथ्स जर का कोणाला शिकायचं असेल तर ते तिथे जायचे. त्याच्यानंतर अजून एक रेफरन्स येतो, कथासरित सागर म्हणून आपल्याकडे एक टेक्स्ट आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, गोष्टीतनं गोष्टी निघत जातात आणि ती स्टोरी एक मोठी स्टोरी बिल्ट होते. असं ते कथासरित सागर नावाचं टेक्स्ट आहे. तर त्या टेक्स्टमध्ये असा एक संदर्भ येतो की एक बंगालमधला ब्राह्मण आहे आणि तो सांगतोय की मी आता माझ्या मुलाला शिकायला पाठवणार आहे. कुठे शिकायला पाठवणार आहे
तर वालभी युनिव्हर्सिटीमध्ये. वालभी युनिव्हर्सिटीमध्ये कुठे आहे ती युनिव्हर्सिटी? तर गुजरात, कच्छमध्ये आहे. साधारण त्या रिजनमध्ये आहे. बंगालमधनं त्याला तिकडे पाठवायचं, त्या काळामध्ये कम्युनिकेशनची साधनं नाही आहेत, पण तरीसुद्धा तो इथनं उठून त्याला तिकडे पाठवतोय का? तर तो सांगतो की तिथे शिकलं ना तर तिथे राजनीतीशास्त्र शिकवलं जातं, पॉलिटिकल सायन्सेस, आणि तिथे शिकलं की तिथनं गव्हर्नमेंट सर्व्हिसेसचे जॉब मिळेल, म्हणजे तिथे तुम्ही त्या सेक्टरमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला ॲब्सॉर्ब केलं जातं तिथनं गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये. आणि म्हणून मी त्याला तिकडे पाठवणार आहे, कारण तिथे त्याचं शिक्षण खूप चांगलं मिळतं. अच्छा. तर असे काही स्पेशलायझेशन्स. आता तू केरळकडे गेलीस तर तिथली जी युनिव्हर्सिटी होती तिथे मार्शल आर्ट्स, फाईन आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स ही स्पेशलायझेशन्स होती. तर ज्याला जे शिकायचं आहे ना त्या पद्धतीने ही लोकं तिथे जायची आणि त्या विषयात स्पेशलाइज्ड करायची. आत्ताचे जे ट्रेंड्स आहेत ते त्या काळातही दिसतात. मेडिसिनचा ट्रेंड आहे, सायन्सचा ट्रेंड आहे, लॉजिक आहे, मॅथ्स आहे, फाईन आर्ट्स आहे, आर्किटेक्चर आहे. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवलेल्या दिसतात. आणि इवन असा रेफरन्स येतो की नालंदापेक्षा सुद्धा केरळची युनिव्हर्सिटी ही जास्त मोठी होती आणि तिथे जास्त डिपार्टमेंट्स होती. सो डिपार्टमेंट सिस्टीम जी आत्ता आपल्या युनिव्हर्सिटीजमध्ये आहेत तशी सिस्टीम ही त्या काळात पण दिसते, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सची, वेगवेगळ्या विषयांशी संबंधित. त्यामुळे अशा पद्धतीने ते दिसतं, ती स्पेशलायझेशन्स पण दिसतात आणि ते शिकलेले पण दिसतात, म्हणजे तसे ते शिकून बाहेर आलेले पण दिसतात. बरं, आता हे फक्त तेवढंच करायचं का की तिथेच थेरॉटिकल नॉलेज घेतलं आणि झाली, असं होतं का? तर नाही. ते विद्यार्थी वन्स दे गेट द डिग्री दे मस्ट ट्रॅव्हल ऑल ओव्हर द इंडिया, असा रूल होता. ते गुरु त्यांना सांगायचे की जा आता भारत भ्रमण करून या, शिकून या. तर प्रॅक्टिकल आस्पेक्ट त्यांना त्याच्यातनं मिळायचे. त्यांच्या ज्ञानाचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आणि प्रॅक्टिकल ह्याच्यातनं शिकलेले आस्पेक्ट्स, म्हणजे प्रॅक्टिकलमधनं शिकलेल्या गोष्टी, असं दोन्ही त्याची देवाणघेवाण ही त्यांची त्याच्यातनं व्हायची. अच्छा. असं म्हणजे असे दोन्ही पद्धतीने स्पेशलाइज्ड एरिया जरी असला तरी दोन्ही पद्धतीने ज्ञान घेणं किंवा शिकणं असं तेव्हा चालायचं. मग गुरु शिष्य परंपरा जी होती त्याच्यामध्ये तो मुलगा किंवा मुलगी जे कोण जायचे त्या आश्रमामध्ये ते फारच लहान वयाचे असतील ना? बरोबर. मग त्यांची आणि त्यांच्या गुरूंची रिलेशनशिप कशी जायची? म्हणजे आई वडिलांसारखं होतं ते का काही वेगळं? ते आई वडिलांसारखं असलं तरी सुद्धा शिक्षकच होते ते. म्हणजे कसं की म्हटलं तर पित्यासमान, पण गुरुमाऊली ही मातेसमान मानली जायची. याचं खूप सुंदर वर्णन ना याच्यात येतं, रामायणात येतं. वसिष्ठांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर चौघही भावंड ही कशा पद्धतीने तिथे राहायची किंवा कशा पद्धतीने त्यांचे रिलेशन्स त्यांच्या गुरूंशी आणि गुरुपत्नीशी असे होते, याचं खूप छान वर्णन येतं रामायणामध्ये. की म्हणजे गुरुपत्नी ही जी असायची, कारण तू म्हणती असते बरोबर आहे की खूप लहान वयामध्ये ती मुलं जायची सगळी. आणि साधारण मी तुला सांगू का की आपल्याकडे जे वय सांगितलं आहे उपनयनाचं ते साधारण 8 ते 12 या एज ग्रुपमध्ये ते असायचं, गुरुगृही पाठवणं. तर त्यामुळे तेव्हा तिथे गेल्यानंतर ऑब्व्हियसली आईवडिलांची, आईची विशेषतः आठवण येणार. तर आईची आठवण येऊ नये अशी माया देणं, प्रेम देणं हे गुरुपत्नीचं कर्तव्य सांगितलेलं आहे. अच्छा. आणि त्याच पद्धतीने वडिलांचा जसा धाक असतो तसं शिस्त लावणं, शिकवणं हे सगळं गुरूंनी करावं असं सांगण्यात आलेलं आहे. अच्छा. त्यामुळे रिलेशनशिप हे खूप काय म्हणूया इन्फॉर्मल असायचं. म्हणजे आत्ताचं जे फॉर्मल रिलेशन असतं तसं ते नसायचं.
कारण खूप लहान वयात ही मुलं जायची तिथे. हां, त्यामुळे खूप फॉर्मल पण नसायचं, पण इन्फॉर्मल पण शिस्तीचं असं आपण म्हणू, तसं ते असायचं. म्हणजे शिस्त लावण्यामध्ये कुठेच कमी नसायची, परीक्षा घेण्यामध्ये कुठेच कमी नसायची. पण एवढं झालं असलं तरीसुद्धा त्या मुलांची सर्वतोपरी काळजी अतिशय प्रेमाने तिथे घेतली जायची. त्यामुळे गुरु शिष्याचं नातं हे खूप सुंदर असायचं.